तर मुंबई लोहमार्ग पोलीस भरती दरम्यान एकाचा मृत्यू झालाय। शारीरिक चाचणीनंतर बुलढाण्याचा अक्षय महासाळ याचा मृत्यू झालेला आहे। विश्रांती घेत असताना अक्षय महासाळ यांना आकडी आलेली होती। सोबतच्या उमेदवाराकडून सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर पिंपरी महानगरपालिकेमार्फत सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याची स्पष्ट माहिती प्रशासन विभागाने दिलेली आहे। अलीकडे समाज माध्यमांवर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचं भासवणारी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे। तसंच महापालिकेच्या नावानं बनावट नियुक्ती पत्र उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली जात आहे। पण महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती प्रशासन विभागाच्या वतीनं देण्यात आली। तर ठाण्यातील शहापूरमध्ये फेब्रुवारी अखेरीस पाणी टंचाई पाहायला मिळते। जलजीवन मिशन कामं अर्धवट असल्यानं पाड्यावरती पाणी टंचाई पाहायला मिळते। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाई आहे। तर सांगलीमध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर कुटुंबाचं धरणे आंदोलन पाहायला मिळते। साखर विक्रीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा तक्रारदार रणजित जाधव यांचा आरोप आहे। तर फसवणुकीचा आरोप झालेले गणेश शुगर संचालक विक्रम पाटलांनी हे आरोप फेटाळले। एक्साईजचा गैरवापर करून शुगरचं डील फायनल केलं। पेमेंट घेताना गोड बोलून पेमेंट घेतलं। गाड्या देताना साखर देताना आज देतो उद्या देतो असं करत प्रत्येक ठिकाणी लेट करत गेले। मला आता 4th स्टेज कॅन्सर आहे। मला इलाजासाठी महिन्याला 2 लाख रुपये खर्च आहे। आमच्याकडे काही पैसे नाही आहेत आणि हे त्याला माहिती आहे। आणि मी अजून किती दिवस टिकू शकतोय, हे लढाई किती दिवस देऊ शकतोय, हे तो त्याचा गैरवापर करतोय। ह्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। सदरची न्यायालय डॉक्युमेंट निर्देशनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने जितविराज ट्रेडर्सचे मालक रणजित जाधव जितविराज ट्रेडर्स यांच्या विरोधात संजय नगर पोलीस स्टेशन मध्ये चौकशीचे आदेश पारित केले। सदरचा खटला हा न्यायप्रविष्ट आहे। असा न्यायप्रविष्ट खटला असताना न्यायपालिकेवर दबाव आणावा, सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव आणावा, पोलीस कर्मचाऱ्यावर दबाव आणावा, या अनुषंगाने त्यांनी उपोषणासारखं नाटक आज त्यांनी इथं सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समोर आज केलेले आहे। तर पालघरमध्ये फेक कॉल सेंटरवरती पोलिसांची कारवाई पाहायला मिळते। अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करत असल्याचं उघड झालंय। 5 आरोपींना अटक करण्यात आले। लॅपटॉप मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। तर पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणनगर परिसरामध्ये घरफोडी झालेली आहे। एका सराईत गुन्हेगारानं सोसायटीतील नागरिकांना बंदुकीचा धाक आणि चाकूचा धाक दाखवून पळ काढला आहे। तर नागरिकांनी दुसऱ्या एका चोरट्याला पकडून त्याला चांगला चोप दिला। तर नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या मानलोट क्षेत्रामध्ये जलपर्णीचं साम्राज्य पाहायला मिळते। कादवा नदीपात्रामध्ये 8 किलोमीटर पर्यंत जलपर्णीचा घट्ट विळखा झाल्याचं पाहायला मिळत आहे। जलपर्णीमुळे धरणाच्या लाभ क्षेत्रातील पाणी योजनेतील गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। जलपर्णीचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे। तर आधीच झालेल्या अतिवृष्टीनंतर पुन्हा अवकाळी पावसानं थैमान घातल्यानं बळीराजा संकटात सापडलाय। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात 5 एकर मका जमीनदोस्त झालेली आहे। माळवीमधील शेतकरी पोपट राऊत यांच्या शेतातील तब्बल 5 एकर मक्यांचं पीक पूर्णपणे आडवं झालंय। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसानं रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काही ठिकाणी कापणीला आलेला गहू पावसामुळे आडवा पडलाय। तर हरभरा, तूर, आंबा या पिकांचंही मोठं प्रचंड नुकसान झालंय। नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात। तर पिकांचे ताबडतोब पंचनामे करण्याची परिणय फुकेंनी विधान परिषदेमध्ये मागणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची परिणय फुकेंची मागणी आहे। आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे राज्यातील बळीराजा पूर्णतः खचलेला असून शासनाने तातडीने युद्ध पातळीवर
नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश घ्यावेत आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा वारसांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे करीत आहे. तर चंद्रपूरमध्ये सख्या भावानंच बहिणीची गळा चिरून हत्या केली आहे. चंद्रपूरच्या भद्रावती शहरातील प्लॉट परिसरातील ही घटना आहे. संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यामध्ये आई सुद्धा गंभीर जखमी आहे. आरोपी भावाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. तर हिमाचल प्रदेशातील घडीगड या मणिकर्णमध्ये भूस्खलन झालेलं आहे. भूस्खलनामुळे रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सुदैवानं भूस्खलनामध्ये मोठं नुकसान झालेलं नाही. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. तर हिमाचलमधल्या घडीगड मणिकर्णिकमध्ये ही भूस्खलन झाल्याची दृश्य आता समोर आलेली आहे.